बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. 2.5 लाखाच्या संदर्भात ही चर्चा सुरू आहे. 2.5 लाखाच्या आतल्या ज्या कुठल्या बहिणी आहेत, 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत. आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल. मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत. किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत. आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये. हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत. फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे. साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या. त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना. नमस्कार सगळ्यांना. आता आदित्य माडवेंनी म्हटल्याप्रमाणे पहा तुम्हाला पैसे आले असतील कारण पैसे यायला चालू झालेले आहेत. तसेच कालही पैसे वाटप झालेले आहेत परवाही पैसे वाटप झालेले आहेत. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगते की प्रूफ्स आहे तुम्हाला मी सांगणार आहे की महिलेला आता जे एप्रिलचा जो हप्ता आहे तो यायला चालू झालेला आहे. तसेच म्हणजे मागचे हप्ते जे आहेत ते राहिले असतील ते पण यायला चालू झाले. आता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आपले पैसे कधी येणार किंवा राहिलेले पैसे येतील की नाही किंवा आपल्याला येणारच आहेत की नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल. तसंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. कारण एप्रिल महिन्याच्या हप्त्याला खूप उशीर झाला. सगळ्यांचं म्हणणं होतं की आधी गुढीपाडव्याला येतील किंवा नंतर अक्षय तृतीयेला येतील पण असं काही झालं नाही आहे. हे जे हप्ते आहेत किंवा एप्रिलचा जो हप्ता तो मे महिन्यात चालू झालेला आहे. 1 तारखेपासून महिलांच्या खात्यात पैसे पडणं चालू झालेले आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला पण जर पैसा आला नसेल तर तुम्हाला थोडी वाट बघायची. या महिन्यात तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळून जाईल. त्यांनी म्हणल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पैसे वाटप होईल. त्याचप्रमाणे तसंच झालेलं आहे. 30/1 तसंच अक्षय तृतीयेच्या पुढे महिलांना पैसे वाटप चालू झालेलं आहे. काही महिलांना आता सध्या मार्चचे पैसे आले. ज्यांना मार्चचे हप्ते नव्हते आले त्यांना मार्चचा हप्ता द्यायला 1500 रुपये. आता त्यांना एप्रिलचा हप्ता येऊन जाईल या महिन्यामध्ये. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला पण स्वतःच्या अकाउंट चेक करायचे आहेत की व्यवस्थित आपल्याला पैसे आलेले आहेत की नाही, किती हप्ते राहिलेले आहेत, किती बाकी आहेत आणि किती आलेले आहेत ते चेक करू शकता तुमच्या प्रोफाईलवर जाऊनही. आणि तुम्हाला जर एप्रिलचा हप्ता नसेल तर त्याची वाट बघा. तो येणार आहे नक्की. ज्या महिला खरोखर पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे येतील. लक्षात घ्या. कुठलेही निकष चेंज नाही झाले. जे निकष आहेत त्या निकष आधारितच तुम्हाला पैसे येणार. लक्षात. त्यामुळे कुठलेही निकष चेंज झाले वगैरे असं काही नाही आहे. फक्त तुम्ही पात्र आहात की नाही हे ते चेक करून तुम्हाला पैसे वाटप इथून पुढे होणार आहे. ठीक आहे. आता बघा एप्रिल महिन्यात किती रुपये आले असं मला प्रश्न पडला असेल की 1500 आले की 2100 आले किंवा येणार किती. तर बघा 1500 रुपये हप्ते येत आहे सध्या तरी. अजून 21 रुपयाची कुठलीही मोठी घोषणा किंवा कुठलाही मोठा जाहीरनामा जाहीर झाला त्याच्यामुळे जेव्हा 21 रुपयाचं जेव्हा कधी काय म्हणू आपण जेव्हा ते जाहीर करते स्वतः किंवा काही त्याचा GR येईल नवीन त्याच्यानंतरच तुम्हाला 21 रुपये मिळतील. आता तुम्हाला 21 रुपये लवकरात लवकर हवे असतील तर मला कमेंट करा की 21 रुपये हवे. जास्तीत जास्त कमेंट केल्याने सरकारपर्यंत व्हायरल होऊन हा व्हिडिओ पोहोचू शकतो आणि नागरिकांसाठी किंवा त्या महाराष्ट्रातील जनतेची माग म्हणून त्यांनी जे की जास्तीत जास्त माग असेल की 21 रुपये हवेत तर त्यांची 21 रुपये लवकरात लवकर करण्याचे ते प्रयत्न करू शकतात. पण तुम्ही कमेंट करायच्यात की 21 रुपये लवकरात लवकर चालू व्हावे. लक्षात घ्या. जास्तीत जास्त कमेंट केल्यामुळेच हे जे आहे ते पॉसिबल होणार आहे. ठीक आहे. आता बघा जी पडताळणी होती वगैरे आता ती काही चालू नाही आहे.
ती जानेवारीमध्ये झालेली आहे कंप्लीट. त्याच्या पुढे आता ज्या महिला खरंच पात्र आहेत त्याच महिला तुम्ही पैसे येत आहेत, लक्षात घ्या. ज्या महिला वगळण्यात आल्या होत्या त्या वगळण्यात आलेल्या जानेवारीपर्यंत झालेलं आहे त्यांचं. अपात्र बहिणींना त्यांनी डायरेक्ट योजनेचा कट केलेला आहे. आता ज्या पात्र बहिणी आहेत त्याच बहिणी उरलेल्या आहेत, लक्षात घ्या, आणि त्यांनाच पैसे पुढे पडतील. तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैसे आले की नाही. जिल्हा कुठला आहे ते पण सांगा, म्हणजे बाकीच्या जिल्ह्यातल्या त्या महिलांना पण कळणार आहे की आपल्याला पैसे यायला चालू झाले आहेत किंवा आपल्या जिल्ह्यात पैसे यायला चालू झाले आहेत ते पण सांगा. आणि तुम्हाला किती पैसे आले आणि किती पैसे आले ते पण मला कमेंटमध्ये सांगा, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण आता एप्रिलचा हप्ता जो आहे तो यायला चालू झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आपले बँक खातं असू दे, तुमचा SMS असू दे, SMS वर SMS वर तुम्हाला कळू शकतं. कधी कधी SMS नाही येत. इन केस SMS नाही आला तर तुम्ही बँकचं स्टेटमेंट चेक करू शकता. ठीक आहे, आता प्रत्येक बँकेचं प्रत्येक ॲप आहे. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक बँक अकाउंटची प्रत्येकाची एक ॲप आहे. त्या ॲपवर तुम्ही स्टेटमेंट जाऊन चेक करू शकता की पैसे आले आहेत की नाही, किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा त्यांच्या बँक कर्मचाऱ्यांना विचारू शकता की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेत की नाही, चेक करून सांगा. ते तुम्हाला चेक करून सांगून देतील. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ह्या गोष्टी आहेत तुम्हाला खरंच. इथून पुढे बघा, एप्रिलचा हप्ता आला, आता मेचा हप्ता कधी येईल ते पण तुम्हाला लवकरात लवकर कळेल. कारण मेचा हप्ता लवकरात लवकर येऊ शकतो, 15 तारखेच्या पुढे येऊ शकतो. त्यामुळे एप्रिलचा हप्ता थोडा उशीर झाला पण मेचा हप्ता हा टायमिंगवर येण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जर लवकरात लवकर मेचा हप्ता असेल तर त्याच्यासाठी पण कमेंट करा की मेचा हप्ता मला 15 तारखेपर्यंत द्या म्हणून. ती कमेंट आणि 21 रुपयाची कमेंट, 2 कमेंट मला दिसल्या पाहिजेत, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होऊ शकतो आणि सरकारपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर मेचा हप्तासुद्धा होऊ शकतो आणि 21 रुपयाचा पण GR किंवा जाहीर आहे ती गोष्ट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला 21 रुपये लवकरात लवकर मेपासून हवे आहेत की नाही. हवे असतील तर हवे म्हणून कमेंट करा. आणि ज्यांना एप्रिलचा हप्ता आला त्यांनी पण कमेंट करा, त्यांचा जिल्हा कमेंट करा, जेणेकरून बाकी जिल्ह्यातल्या महिला किंवा त्याच जिल्ह्यातल्या ज्या महिला आहेत त्यांना पण कळणार आहे की आपल्याला पैसे येत आहेत म्हणून. तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन असेल, काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याचा आन्सर देईल. पण आता अपात्र बहिणींची जी यादी आहे ती तुम्हाला माहिती आहे की काय त्यांचे निकष काय आहे, जसं की 4 चाकी असेल, इन्कम टॅक्स असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या घरात इन्कम टॅक्स भरते किंवा ज्या घरात 4 चाकी आहे, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीत आहे, आमदार खासदार कोणी असू दे किंवा कुठली सरकारी नोकरी असू दे, हे असेल तर तुमचे पैसे येणार नाहीत किंवा तुम्हाला योजनेतनं कट केलं गेलेलं आहे. याची जी पडताळणी आहे ती जानेवारीपर्यंत झाली होती. त्याच्यामुळे तुम्हाला आता जर असं काय असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तसेच तुमचं वार्षिक उत्पन्न पण 2.5 लाखापेक्षा कमी हवं आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते पण जर तुमचं वाढलं असेल सध्या किंवा काय झालं असेल तर ते पण सरकारने त्याच्या पण यादी आहे ती किंवा ज्या महिला त्यांना कट केलेलं आहे. तसेच तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव पण सेम असायला हवं, त्यात कुठलीही स्पेलिंग मिस्टेक नको आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत सरकारने चेक स्वतः केलेल्या आहेत. त्यानंतरच त्यांनी काही महिलांना वगळण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला अजून काही असेल क्वेरीज काही किंवा काही डाऊट्स असतील किंवा काही शंका असतील तर कमेंट सांगा, नक्की त्यांचा आन्सर करेल. जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओवर, जेणेकरून सगळ्यांना हे होईल.